नमस्कार. राधा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे टमाट्याची चटणी करून दाखवणार आहे. हे पहा, हे गावरानी टमाटे आहे. हे पहा किती सुंदर आहे टमाटे. ते हे मला सापडले मार्केटमध्ये. आता हे बंद झाले म्हणा, पण हे मला सापडले, तर मी म्हटलं आता याची चटणी करायची आपण. तर याची मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे. पहा, याची चटणी आता मी करते. तर याच्यासाठी आपल्याला हे साहित्य घेतलेलं आहे मी. हे साहित्य, तर हे जिरं आणि मोहरी, गूळ, हळद, तिखट आणि मीठ आणि हिरव्या मिरच्या हे घेतलेले आहे मी. तर हे हिरव्या मिरच्यामुळे याला खूप चव येते. तर मी आता हे टमाटे आहे ना भाजून घेणार आहे. टमाटे आणि मिरच्या सोबत भाजणार आहे. हे पहा, आता मी याच्यासाठी तावा ठेवलेला आहे. ताव्यावर भाजणार आहे मी हे. थोडं याच्यात काय करायचं, थोडं असं तेल लावायचं. हे पहा, मी तेल लावणार आहे. हे ताव्याला तेल लावलं म्हणजे हे चिकटणार नाही. आपण जर भाजलं ना तर हे चिकटणार नाही. हे ताव्याला मी आधी तेल लावून घेते, नंतर मग हे आपण भाजणार आहे. तर हे आता याच्यात मी टमाटे टाकलेले आहे. टमाटे आणि हे मिरच्या हे आपण सोबतच भाजणार आहे. याच्यात मिरच्या पण टाकणार आहे मी. तर ह्या मिरच्या आता मी कापून घेणार आहे, कारण सगळ्या मिरच्या उडू शकतात, म्हणून हे कापून घेते मी. आणि हे हलके भाजायचे. भाजल्यावर आपण हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. थोडं जिरं टाकणार आहे मी याच्यात. अर्धा चमचा जिरं टाकणार आहे. खूप टेस्टी होते याची चटणी. पहा, तुम्ही एक वेळा करून पहा. हे टमाटे सहसा सापडत नाही. हे गावरानी टमाटे आहे. खूप छान होते याची चटणी. हे भाजल्यावर आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर मग याला अजून फोडणी द्यायची. खूप छान होते. हे गावरानी टमाटे आहे. पहा, गावरानी आयुर्वेदिक असं समजा. आयुर्वेदिक पण आहे हे आणि गावरानी पण आहे. टमाटीचा खूप फायदा होतो आपल्या शरीरासाठी, केसासाठी खूप फायदा आहे याचा. आता मी थोडं गॅस कमी करणार आहे आणि हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. आता मी हे आता मी मिक्सरमध्ये काढणार आहे हे टमाटे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे टमाटे, मिरच्या हे सगळं मी
मिक्सर मध्ये काढून घेणार आहे. खूप छान होते. आणि पहा किती गोल गोल सुंदर छोटे छोटे टमाटे आहे. हे खूपच छोटे छोटे टमाटे आहे. पहा किती सुंदर दिसत आहे. खायला पण तेवढे सुंदर आहे लागणार आहे. हे पहा खूप छान होते. आता पहा मी हे काढणार आहे. आता आपले हे झालेलं आहे. आता आपण फोडणी देणार आहे. कढई गरम होऊ द्यायची आहे. गरम झाल्यावर मग आपण हे फोडणी देणार आहे. पहा खूप सुंदर होते ही चटणी याची. टमाट्याची चटणी, बारीक टमाट्याची चटणी खूप छान होते. आता ही कढई गरम झालेली आहे. याच्यात मी तेल टाकणार आहे. साधारणतः 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे याच्यात. आता याच्यात टाकायला मी मोहरी घेतलेली आहे. हे पहा याच्यात टाकायला मी मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, तिखट, मीठ, हळद आणि गूळ असं घेतलेलं आहे. आता मी याच्यात फोडणीला टाकणार आहे. आणि मी इथं मोहरी टाकत आहे. 1 चमचा मोहरी टाकलेली आहे मी. आता मोहरी तळतळली म्हणजे त्याच्यात जिरं टाकायचं. हे पहा झालेली आपली मोहरी. आता मी जिरं टाकणार आहे. 1 चमचा जिरं टाकणार आहे. आणि नंतर याच्यात हे टाकून नंतर, कारण तिखट जर आता टाकलं ना आपण तर आपल्याला ठसका येऊ शकते. म्हणून मी काय करणार आहे का हे टाकून देणार आहे. नंतर मग मी वरून तिखट टाकणार आहे. हे पहा किती छान झालेली आहे हे टमाट्याची चटणी. आता याच्यात हळद आणि तिखट, हे पहा ही हळद टाकायची, तिखट टाकायचं आणि हिरव्या मिरच्या आपण टाकलेल्याच आहे म्हणून तिखट थोडं कमीच टाकायचं. आणि गूळ टाकणार आहे. खूप छान होते टमाट्याची चटणी. खायला खूप रुचकर आहे. आणि मक्याच्या भाकरी सोबत तर खूपच सुंदर लागते अशी चटणी टोमॅटोची. मक्याच्या भाकरी सोबत तुम्ही आवर्जून खा ही चटणी. खूप छान लागते. पहा खूप छान झालेली आहे. कलर पण छान उतरलेला आहे टोमॅटोच्या चटणीचा. हे पहा आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे.
जास्त शिजवायची नाहीये, कारण आपण आधीच टमाटे भाजून घेतलेले आहे, तर जास्त शिजवायची नाहीये. आता ही झालेली आहे, आपण हे काढणार आहे. आता पहा, खूप छान चटणी झालेली आहे ही टमाट्याची. हे पहा, खूप छान चटणी झालेली आहे. हे पहा, खूप सुंदर चटणी झालेली आहे टमाट्याची. पहा, किती सुंदर चटणी झालेली आहे.